अकोल्यामध्ये महापौर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। भाजपा प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर यांनी महापौर पदावर विजय मिळवला आहे। शारदा खेडकर यांना 45 मतं मिळाली असून तर उबाटा गटाच्या उमेदवार सुरेखा काले यांचा 13 मतांनी पराभव झाला आहे। अकोल्यात पुन्हा एकदा भाजपनं सत्ता राखली आहे। शहर सुधार आघाडीकडून भाजपनं आपली सत्ता आणली। भाजपच्या शारदा खेडकर या महापौरपदी विराजमान झालेले आहे। उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली आहे। 80 नगरसेवक संख्या असलेल्या अकोल्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप हा 38 जागा जिंकून 1 नंबरचा पक्ष ठरला। मात्र बहुमताचा आकडा भाजपला गाठता आला नाही। त्यामुळे भाजपनं खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षासह अजित पवार यांचा एक, शिंदेसेना महानगर विकास आघाडीसह एका अपक्षाला सोबत घेऊन एकूण 45 सदस्यांसह सत्तेचं गणित जुळवलं। निकालानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली। काँग्रेसकडून वंचित आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीनं सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता। मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात होत्या। मात्र भाजपनं राजकीय खेळी खेळत काँग्रेससह वंचितला शह दिला आणि महापालिकेत आपली सत्ता राखली आहे। MIMच्या 3 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं भाजपनं 77 पैकी 45 विरुद्ध 32 असा सामना जिंकलाय। अटीतटीचा सामना हा नव्हताच। शहर सुधार आघाडीने आम्हाला सहकार्य केल्यामुळे आमचा विजय निश्चितच होता। रोज शुद्ध नळाला पाणी, रस्ते, वॉकिंग ट्रॅक, आणखी बगीचे आणि महिला सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष आहे। रणधीर भाऊ, विजू भाऊ, अनुभव यांच्या सहकार्याने नक्कीच अकोला शहराचा विकास होणार। अकोला स्मार्ट सिटी ही नक्की होणार। आज झालेल्या महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये शहर सुधार आघाडीच्या वतीने आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला व आमची निवड केली आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही शहराचा नक्कीच विकास करू, चेहरा बदलण्याचं 100% काम करू। आज आपल्या महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल भाऊ घोगे यांना सभागृहामध्ये सर्व नगरसेवकांनी चांगल्या मताने विजय केला। याबद्दल सगळ्या नगरसेवकांचे आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन अकोला विकास आघाडी जी आम्ही तयार केलेली आहे सगळ्या पक्षांची, त्या आघाडीच्या माध्यमातून अकोला शहराचा सर्वांगीण विकास करणार आहे। बहुमताच्या नाही तर सहमतीच्या आधारावर आम्ही भविष्यात राजकारण करणार आहे।